स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. सुख है फुलले आजरे, भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐकना. ला 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 ला, प्रेम गीत. Mr. Mrs. Sonone, Mr. Mrs. Kamble, please come to us, guys. या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. इति पिसो बुद्धा बुद्धा हरन्ति. इति पिसो साधु साधु. पूर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक होत असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता. सुगत जीन तथागत, लोकवीद मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध. तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रकाशित मानवी दुःखमुक्तीचा आर्य संदेश. मध्यमा पटिपदा परियोसत्थ बुद्ध उदान, बुद्धवाणी, बौद्धम्म. सुगत उपदेशित मानवी दुःखमुक्तीचे आर्य सत्य बुद्ध उदान विद्यमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे. ज्या महापुरुषाच्या ऐतिहासिक धम्मक्रांती प्रभावाने प्राचीन जम्बूद्वीपाचे बुद्धत्व विद्यमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त झाले आणि धन्य धन्य झाली ही भूमी. असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय सोनवणे आणि आदरणीय कांबळे या दोन्ही परिवाराद्वारा सन्मानपूर्व निमंत्रित दोन्ही कुटुंबियांचे आपण प्रिय सत्तमातिक कल्याण मित्र, बौद्ध उपासक उपासिका, प्रिय सज्जन हो. आज बुद्धाब्द वर्ष 2567 या मंगलमय प्रवासामध्ये बौद्धधारक आयुष्यमान रोही आणि बौद्धधारिका आयुष्यमानिनी उषा हे दोन बौद्ध तरुण बुद्ध शासनास प्रधान मानून त्यांच्या खऱ्या ग्रहस्थाश्रमी जीवनास आज प्रारंभित होती. त्यालाच आपण मंगल परिणय, विवाह विधी, संखारो वदंती बुद्धा या श्रेष्ठ संस्काराला अनुमोदित करून आयुष्यमान रोही
आणि आयुष्यमानी उषा हे दोघेही जण त्यांच्या जीवन प्रवासाला ग्रस्त आश्रमी संस्कार म्हणून आज प्रारंभित होती. तेव्हा प्रथमतः as a parent of the bride and groom, Mr. and Mrs. Kamble and Mr. and Mrs. Sonone, please come on the dais to offer the flowers to the Lord Buddha and Bodhisattva. सोनवणे आणि आयुष्यमानी संगीता अनिल सोनवणे अर्थात रोहित यांचे माता पिता, तद्वतच आयुष्यमान विठ्ठल कांबळे आणि आयुष्यमानी शांता विठ्ठल कांबळे अर्थात उषा यांचे माता पिता यांच्याद्वारा तथागत बुद्ध आणि पूजनीय बोधिसत्वांना पुष्प समर्पित करून अनुमोदन केलं आहे. आय वुड लाईक टू इन्व्हाइट मिस्टर कांबळे परिवार आणि सोनवणे दोन्ही परिवारातील ज्ञाती संबंधी आज अनुमोदित होत आहे. यानंतर आयुष्यमान रोहित आणि आयुष्यमानी उषा as a bride and groom, I would like to invite as a bride and groom, please come on the dais to offer the flowers, light, incense and garland to the Lord. दीप आणि धूप समर्पित करून दारक दारिका तथागत बुद्ध व पूजनीय बोधिसत्व डॉक्टर पुष्प दीप आणि धूप समर्पित करून महापुरुषांच्या प्रती आपली श्रद्धा समर्पित करीत आहेत. As a Buddhist bride and groom, Usha and Rohit, they are going to offer the flowers, light, garland and incense to the Lord Buddha and Bodhisattva to express their gratitude as Shraddha to the Mahapurusha. ही अनंत श्रद्धा समर्पित करून एक बौद्ध बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. मध्यम मार्गाचे पहिले सूत्र म्हणून तथागतांचे त्रिशरण आणि पंचशील गाथा आपण अनुमोदित करतो. तथागतांची पहिली मंगल मैत्री गाथा म्हणून आपण शील प्रदान करत आहोत. आपण सर्वांनी हात जोडून बसूया. जे लोक आपसात बोलत आहेत प्लीज पुढच्या 20 मिनिटांसाठी आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी रेज फॉर अ ब्राइड अँड ग्रूम ॲज अ ब्लेसिंग सेरेमनी. आपण जर काही बोलत राहिलात तर तुमची मंगल मैत्री इथपर्यंत पोहोचणार नाही. ब्राइड अँड ग्रूम फ्रॉम यू इंडिव्हिज्युअली. हे तथागतांचं पहिलं गाथा प्रॅक्टिस टू मेंटेन इनर पीस अँड हार्मनी फॉर युअर मॅरिड लाईफ ॲज अ रोहित अँड उषा ॲज अ ब्राइड अँड ग्रूम. आपलाही व्यक्तिगत रूपाचा सहभाग म्हणून आपणही सर्वांनी माझ्या पाठोपाठ भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि
ततियम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुस्सावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरा प्रसंगी तथागतांच्या ठायी असलेल्या श्रेष्ठ बुद्ध संयमबलाने आयुष्यमान लोही आणि आयुष्यमान निउषा तुम्हा दोघांचेही अनंत मंगल हो, अनंत मंगल हो. बुद्ध स्मरण गाथा वदण्यात येत आहे. ज्यांना ज्यांना म्हणता येईल त्यांनी भिक्खू संघाच्या समवेत म्हणावे. पीस बुद्धा बुद्धा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सदम सारथी सत्था देव देव मनुष्यानं बुद्धो भगवती स्वखातो भगवता धम्मो धम्मो संदित्तिको अकालिको यही पस्सिको ओपनायिको पच्यतं वेदितव्यो विमुहीति स्वाखतो भगवता धम्मो संदित्तिको अकालिको यही पस्सिको ओपनायिको पच्यतं वेदितव्यो विमुहीति धम्मं धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो भगवतो सावक संघो यायपतिपन्नो भगवतो भगवतो सावक संघो सामिचिपतिपन्नो भगवतो भगवतो सावक संघो यदिदं चतारि पुरी सयुगानि अथ पुरी सपुंगला ऐस भगवतो सावक संघो आहुनेयो बाहुनेयो दक्षिणेयो अंजलि
अंजली करणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाति इमाय धम्मानुधम्मपतिपतिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपतिपतियाय धम्मानुधम्मपतिपतिया संघं पूजेमि तदा इमाय पतिपतिया जाती जरा सतं समागमो होतु यावनिब्बानं हेतुच्च हेतो भवन्तु लोकोच्च. 1000 धर्मस्कंदापैकी विशेष स्कंद म्हणून बुद्धांनी एक तारक आणि कथन जय मंगल अठ्ठगाथा. बुद्ध या जय मंगल अठ्ठगाथेतून पहिला आशीर्वाद देताना आपणा दोघांकरिता बुद्ध म्हणाले, फ्रॉम टुडे यू हॅव टू मेंटेन युअर पेशन्स इन युअर मॅरिड लाईफ ॲज अ हजबंड अँड वाईफ. पैसा धन संपत्ती कमी पडली तरी चालेल, पण तुमच्या दोघांच्या आचरणातला संयम कधी कमी पडू देऊ नका. ज्यांच्या संसारात संयम आला, बुद्ध म्हणाले त्यांचा संसार सुखी आणि समृद्ध झाला. पहिला आशीर्वाद देताना बुद्ध म्हणाले, फ्रॉम टुडे यू हॅव टू मेंटेन युअर पेशन्स इन युअर मॅरिड लाईफ. दुसरा आशीर्वाद देताना बुद्ध म्हणाले, फ्रॉम टुडे यू हॅव टू मेंटेन युअर ट्रस्ट ॲज अ हजबंड अँड वाईफ इन युअर मॅरिड लाईफ. पैसा धन संपत्ती कमी पडली तरी चालेल, तुमच्या दोघांच्या नातेसंबंधातला विश्वास कधी कमी पडू देऊ नका. ज्यांचा विश्वास मजबूत आहे, बुद्ध म्हणाले त्यांचा संसार सुखी समृद्ध आणि संपन्न आहे. दुसरा आशीर्वाद देताना बुद्ध म्हणाले, यू हॅव टू मेंटेन युअर ट्रस्ट ॲज अ हजबंड अँड वाईफ इन युअर मॅरिड लाईफ. तिसरा आणि अंतिम आशीर्वाद बुद्धांनी या सूत्रातून देताना बुद्ध म्हणाले, फ्रॉम टुडे यू हॅव टू मेंटेन युअर लव्ह ॲट द एंड ऑफ युअर लास्ट ब्रीथ ऑफ युअर लाईफ. शेवटच्या श्वासापर्यंत पती आणि पत्नी म्हणून तुमच्या दोघांचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मैत्री कधी कमी पडू देऊ नका. ज्यांच्या नातेसंबंधामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि मैत्री आहे, बुद्ध म्हणतात तिथे सुख नांदत आहे. पैसा धन संपत्ती जेमतेम असेल तरी चालेल, पण संसारातला संयम, संसारातला विश्वास आणि संसारातलं प्रेम कधी कमी पडू देऊ नका. यू हॅव टू मेंटेन युअर पेशन्स, यू हॅव टू मेंटेन युअर ट्रस्ट आणि यू हॅव टू मेंटेन युअर लव्ह ॲट द एंड ऑफ युअर लास्ट ब्रीथ ऑफ युअर लाईफ. या दोन्ही गोष्टीला अनुमोदित करून हेच बुद्धाचे सूत्र जय मंगल अठ्ठगाथा रूपाने मी डॉक्टर बदंत मैत्रीय घोष आयुपाल उच्चारण करीत आहे. ज्यांना म्हणता येईल त्यांनी पुनश्च एकदा माझ्या सोबत म्हणण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणता येत नसेल तर प्रत्येक गाथेच्या शेवटी आपण आपला आशीर्वाद देताना म्हणा की जेवढं पुण्य आम्ही संपादित केलं आहे त्या महान पुण्य प्रभावाने तारका तुमच्या मंगल हो. प्रत्येक समभिनिमी दानादिधम्म विधिनानि जय मंगलानि सबरती मुनिंदो तंतेजसा नादागिरी गजबरं आत्मत्तभूतं दावगीचकमसनीव सुदारुणन्तं मेतंबुसेकविधिना उखीत भगमति हत्थ सुदारुणन्तं धावन्ति योजना पथंगुलिमालवन्तम् इदे विंगलानि गतवा मुनिन्दो जय मंगलानि जय मंगलानि. मंगल अट्ठगाथा यो वाचकाननेक विविधानि चुपत्वे. दोन्ही परिवाराचे ज्ञाती संबंधी आपणास जाहीर असावे, ज्ञात असावे. यानंतर एक पाली सुभाषित बुद्ध गाथा होईल. पाली बुद्ध गाथेनंतर 3 वेळा साधू 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 म्हणण्यात येईल.
कुशल सौपसंपदा सचित परियोदपनं येतं एतं बुद्धान शासनं साधु 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 भारतीय परंपरेचे पालन म्हणून आयुष्यमान रोहित आयुष्यमान उषा हे मंगलसूत्र देऊन तिचा सन्मान करत आहेत. यावेळेला मात्र आपण मंगलसूत्र देऊन आयुष्यमान उषा यांचा सन्मान केला आहे. आपण पुन्हा एकदा मोठ्या काय अजून त्या दोघांचा स्वागत आहे, सन्मान करूया. त्या दोघांचा आता दसरा विषय संपलेला आहे तर करावे. हे दोघं आजपासून या नीतिमूल्यांचं पालन करतील. तर या दोघांच्या सोबत काहीतरी प्रतिज्ञा असाव्यात म्हणजे दोघेही जण आता प्रतिज्ञाबद्ध होत आहेत. आपण सर्वजण ऐकूया आणि यांनी घेतलेल्या हे जीवन कर्तव्यात तुम्हा सर्वांच्या समक्ष स्वीकार करीत आहेत. आपण सर्वांनी ऐकूया. धम्मगुरु उपस्थित उपासक उपासिका आज या मंगलमयी उपासिका पत्नी म्हणून स्वीकार केला. समस्त जनास जाहीर असावे. नथी चरामी तियम्पी अत्तेच धम्मेच कामेच नथी चरामी. नमो बुद्धाय. जय भीम. एक वचन दिलंय आणि वचन देताना त्यांनी म्हटलंय आत्तेच धम्मेच कामेच नथी चरामी. रोहित यांनी तुम्हाला मला आणि साऱ्या प्रकृतीला एक प्रॉमिस केलं. फ्रॉम टुडे आय हॅव टू अबॅन्डन ऑल माय बॉडीज डार्क कर्मा. फ्रॉम टुडे आय हॅव टू अबॅन्डन ऑल माय वर्ब्स डार्क कर्मा. फ्रॉम टुडे आय हॅव अबॅन्डन ऑल माय माइंड्स डार्क कर्मा. हे माझे शब्द, ही माझी काया आणि माझ्या मनात कोणत्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा जन्माला येऊ देणार नाही. आणि आलीच तर आय नो हाऊ टू अबॅन्डन ऑल निगेटिव्ह एनर्जी. नथी चरामी. यानंतर आयुष्यमाननी उषा ह्या सुद्धा त्यांच्या जीवन कर्तव्याचा तुम्हा सर्वांच्या समक्ष स्वीकार करीत आहेत. आपण अपेक्षा करूया की त्यांनी घेतलेली प्रत्येक प्रतिज्ञा त्यांच्या वैवाहिक जीवनात आयुष्यमाननी त्यांचं पालन करतील, रक्षण करतील. दारिका आयुष्यमाननी उषा. तथागत बुद्ध पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित धम्मगुरु डॉक्टर मैत्रीय घोष आयुपाल थेरो उपस्थित बौद्ध उपासक उपासिका साक्षी ठेवून आज या मंगलमय दिनी बौद्ध उपासक आयुष्यमान रोहित यांचा पती म्हणून स्वीकार केला. समस्त जनास जाहीर असावे. नथी चरामी द्वितीयम्पि तृतीयम्पि अत्तेच धम्मेच कामेच नथी चरामी. नमो बुद्धाय. जय भीम. मोठ्याने टाळ्यावर एकही सेशन न चुकू देता तुम्हाला मला आणि साऱ्या प्रकृतीला त्याने प्रॉमिस केलंय
आणि त्यांनी म्हटलं आतेच्या धम्मेच्या कामेच्या नथी चरामी. एकाने म्हटलं आय हॅव टू अबॅन्डन, तर दुसरा म्हणत आहे आय हॅव टू कंट्रोल ऑल माय बॉडीज डार्क कर्मा. फ्रॉम टुडे आय हॅव टू कंट्रोल ऑल माय वर्बस डार्क कर्मा. फ्रॉम टुडे आय हॅव टू कंट्रोल ऑल माय माइंड्स डार्क कर्मा. एक जण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल आणि एक जण सारे अकुशल कर्म नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करेल. बुद्ध म्हणाले दोघेही जण या प्रतिज्ञेचं रक्षण करा, तुमचा संसार सुखी आणि समृद्ध होईल. कार्यक्रमाच्या शेवटी या प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी दोघांनाही मोठं दीर्घ आयुष्य लाभू दे याचा संकेत म्हणून मी इकडनं आशीर्वाद देईन. आपण आपल्या जागेवरून या दोघांस करिता शेवटचे 2 मिनिटं आपली शांतता असेच कायम टिकून ठेवावी अशी अपेक्षा करतो. यानंतर दोघेही जण आशीर्वाद ग्रहण करतील आणि त्यानंतर शेवटचा अनाउन्समेंट होऊन आजच्या कार्यक्रमाच्या आपण समापनाकडे जाऊया. पहिल्यांदा तुम्ही आपापल्या जागेवरून आपण आशीर्वाद व्यक्त करा की हे शेवटचं दान आहे. रोहितचं दान देत आहे आणि उषाचं दान देत आहे. यानंतर जे जे दान दिला जाईल ते रोहित आणि उषा या दोघांचं दान असेल. आणि म्हणून एव्हर last donation offered by bride Buddhist bride and groom to the Buddhist monk in the robe of offering ceremony to the monk individually. Imam Asavam Jivaram Danam Demo Pujemo Bante Samgo Vidyampi Timam Tasavam Niगम देवता गता सवे बुद्धा बलपत्ता सवे धम्मा बलपत्ता सवे संघा बलपत्ता पच्चकानंच ये बलं सवेति बुद्धा सवेति धम्मा सवेति संघा. अहम भन्ते साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. साधु साधु साधु. ज्ञात असावे आज तथागताच्या श्रेष्ठ धम्म प्रवासामध्ये बौद्धधारक आयुष्यमान रोहित आणि बौद्धधारिका आयुष्यमानिनी उषा हे दोघेही जण त्यांच्या वैवाहिक जीवन प्रवासास प्रारंभित होऊन यथायोग्य बुद्ध गाथांचे स्मरण करून ते दोघेही आज एकमेकांचे पती आणि पत्नी या नातेसंबंधाने सर्व विश्वभरामध्ये त्यांचं स्थान अबाधित करतील. आजपासून दोघे एकमेकांचे पती आणि पत्नी, पत्नी आणि पती या नातेसंबंधाने उषा आणि रोहित आणि उषा हे दोघेही जण आपलं जीवन व्यतीत करतील. आपण पुनश्च एकदा मोठ्याने टाळ्या वाजवून या दोघांचा सन्मान आणि सत्कार करून नातेसंबंध सिद्ध करून या संसारामध्ये अंगोलीत होतील. परिश्रम करणाऱ्या माणसाचं लक्षण, अत्यंत विनयबद्धतेत राहणाऱ्या माणसाचं लक्षण आणि ती माणसं जेव्हा जय भीम करतात तेव्हा आपण मात्र त्यांना जय भीम करून आशीर्वाद व्यक्त करतो. या दोन्ही जीवनाच्या प्रवासात संसारात प्रवेश केल्यानंतरचा जय भीम करून तुमचा आशीर्वाद घेऊ इच्छित आहे. तर प्रथमतः आयुष्यमान रोहित तुम्हा सर्वांना संसारात प्रवेश केल्यानंतरचा पहिला जय भीम करीत आहे. आपण एक प्रति जय भीम करून त्यांना आपला आशीर्वाद व्यक्त करूया. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. सुंदर जेवण आहे आपला. नंतर ऊर्जा टिकून ठेवा. यानंतर आयुष्यमानिनी दारिका उषा या सुद्धा संसारात प्रवेश केल्यानंतरचा पहिला जय भीम तुम्हाला करतील. आपणही जय भीम करून आपला आशीर्वाद तिच्यासाठी व्यक्त करूया. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. मुलीचा आवाज मोठा वाटला ना. ज्यांच्या घरातला आई, पत्नी, मुलगी, सून यांचा मोठा आवाज असतो बुद्ध म्हणतात ते घर श्रीमंत आहे. ज्यांच्या घरात मुलं होत आहे आयुष्यमान रोहित आणि रोहितचे पप्पा आदरणीय सोनवणे सर. तर माझ्या ऑफिसला आले आणि त्याने आग्रह केला की ज्या पद्धतीने श्रीलंका, म्यानमार, थायलंड तुम्ही इथे पाहिला असेल, आपल्या भारतात अशा प्रकारचं होत नाही. परंतु बौद्ध देशाची मान्यता आहे जर वधू आणि वर दारकदारिका उभे राहिले तर त्यांच्या खांद्याच्या खाली बुद्ध कधी ठेवू नये. आज तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या डाव्या आणि उजव्या खांद्याच्या वर बुद्ध आहेत आणि एक एक दिवा लावत आपण खाली यावं
ही बौद्ध देशाची परंपरा, आपल्या मातेतली परंपरा ती श्रीलंकेला गेली, थायलंडला गेली, म्यानमारला गेली, ती जपानला गेली, ती तिबेटला गेली, ती भूतानला गेली, कंबोडियाला गेली. आपला देश मात्र पोरका झाला. जेव्हा माझ्यासारख्या एका अभ्यासकाला जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र मी प्रयत्न करतो की ती परंपरा पुन्हा एकदा या मातीला आपण परत करूया. आणि सोनवणे परिवार यांनी हे करणे मार्केटिंग आहे, उच्च विद्याविभूषित आहे, हायली क्वालिफाईड धारक आहे आणि हा आजच्या पिढीचा गौरव आहे. त्यासाठी काय सन्मान करूया. त्याचबरोबर मी आदरणीय मिस्टर मिसेस कांबळे तुम्हा दोघांचं कौतुक करतो की त्यांनी आपल्या लेकीला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर केलेलं आहे. तर आपण विषयासाठी आणि त्यांच्या ऐकल्यासाठी मोठ्याने टाळ्या वाजूया. आणि मी नेहमी म्हणतो की आता आशीर्वाद घेणाऱ्याची पण ओंजळ भरलेली आहे, आशीर्वाद देणाऱ्याची पण ओंजळ भरलेली आहे. हे दोघंही पदवीधर आहेत आणि यांना आशीर्वाद द्यायला आलेला मी भिक्को म्हणून मी ट्रिपल MA आहे. MA इन सायकोलॉजी, MA इन हिस्ट्री, MA इन पाली बुद्धिझम, MPhil इन हिस्ट्री, PhD इन हिस्ट्री, नाव डिलीट स्कॉलर हिस्ट्री, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. आता मोठ्याने टाळ्या वाजवू आपण सन्मान करूया. तुमच्या विद्येने, ज्ञानाने, पैसा कुणी विचारणार, क्वालिफाईड ॲज अ ब्राईड अँड ग्रूम. आय अप्रिशिएट बोथ ऑफ यू. आणि आज विधिवत रूपाने या संस्काराच्या निमित्ताने अनुमोदित प्रधानांच्या 133व्या जन्मवर्ष आणि आपल्याला जमलं तर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल. इथे विधिवत रूपाने संपन्न झाला, संपन्न झाला, संपन्न झाला अनंत पुण्यमय, अनंत दानमय, अनंत कुशला कुशलाति पुण्य, अनंत साधु साधु साधु. आपण इतक्या शांत यांच्याकरिता सुवर्ण चैन देऊन संसारात प्रवेश केल्यानंतरची पहिली भेट म्हणून सुवर्ण अलंकार चैन देऊन त्यांचा सन्मान होत आहे. आपणही मोठ्याने टाळ्या वाजवून स्वागत करूया. आज आपल्या कांबळे परिवार आणि सोनवणे परिवार या दोन्ही वरिष्ठांचे जे विधी लावणारे डॉक्टर घोष यांनी, डॉक्टर मैत्रीय घोष यांनी विधीचा कार्यक्रम उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे आणि नक्कीच हा वाखाणण्यासारखा आहे. आज आमच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, त्रिमूर्ती बौद्ध सभेचे काही पदाधिकारी विधी लावतात, पण त्याहीपेक्षा आजचा हा कार्यक्रम इतका वाखाणण्यासारखा आहे की आमच्याकडे काही पत्रकार असतील, पत्रकार आणले असतील तर ही जी कार्यकारी पद्धती ही अख्ख्या भारतात त्यांनी प्रसिद्ध केलेली असते. आणि या मैत्री घोषांचं कांबळे परिवार सोनवणे परिवारतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. जय हिंद, जय भीम.